नमस्कार, आई अन्नपूर्णा रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। मकर संक्रांतीकरता आपण आज तिळगुळाचे 3 पदार्थ झटपट कसे बनवायचे हे पाहणार आहोत। त्यामध्ये आपण तिळगुळाची चिक्की, तिळाचे लाडू आणि तिळगुळाचा रोल करणार आहोत। मकर संक्रांती, व्रतसप्तमी, हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाकरता हे 3 पदार्थ सोप्या पद्धतीने झटपट बनवू शकतात। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण हे 3 पदार्थ बनवण्यासाठी 3 वाटी गावरान तीळ भाजून घेऊया। गावरान तीळ पौष्टिक असल्यामुळे गावरान तीळ घेतली आहे। तुम्ही पांढरी तीळही वापरू शकतात। मंद आचेवर तीळ भाजताना तडतड करू लागली तेव्हा आपली तीळ छान भाजून झाली असे समजावे। तीळ भाजून झाल्यावर एका ताटात काढून पसरून घेऊ। आता आपण तिळाची चिक्की करूया। त्याकरता कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप टाकूया। तूप वितळले की 1.5 वाटी चिरलेला सेंद्रिय गूळ टाकूया। हे तिळाचे तिन्ही पदार्थ बनवण्यासाठी चिक्कीच्या गुळाचा वापर न करता सेंद्रिय गूळ वापरावा। चिक्कीचा गूळ वापरल्याने तिळाचे पदार्थ कडक होऊ शकतात। इथे आपण गुळाचा गोळीबंद पाक करून घेणार आहोत। एका डिशमध्ये थोडे पाणी घेऊन पाक झाला की नाही ते चेक करूया। तुम्ही बघू शकता आपल्या पाकाची व्यवस्थित गोळी बनत नाही, म्हणजेच आपला पाक झालेला नाही। अजून 2 ते 3 मिनिटे पाक शिजवून घेऊ। आता पुन्हा एकदा पाण्यात पाकाचे 3-4 थेंब टाकून त्याची गोळी होती का ते पाहूया। आता पाकाची व्यवस्थित गोळी होत आहे। डिशमध्ये टाकल्यावर त्याचा आवाज टणक येत आहे, म्हणजेच आपला पाक चिक्की बनवण्याकरता तयार आहे। आता या स्टेजवर भाजलेली 1 वाटी गावरान तीळ पाकामध्ये टाकूया। आता गॅस बंद करावा आणि तीळ पाकामध्ये अगदी झटपट मिक्स करावी। चिक्की थापण्याकरता पोळपाट व लाटण्याला तूप लावून घ्यावे। तूप लावल्याने चिक्की पोळपाटाला चिटकणार नाही व व्यवस्थित निघेल। तीळ गुळाचे गरम मिश्रण पोळपाटावर टाकून चमच्याने थोडे थापून घेऊ व लाटण्याच्या साहाय्याने लाटून घेऊ। पोळपाटावर सर्व बाजूने तीळ गुळाचे मिश्रण पसरून लाटून घ्यायचे आहे। असं केल्याने वड्या एकसारख्या जाडीच्या होतील। आता हे मिश्रण गरम असताना सुरीच्या साहाय्याने हव्या त्या आकाराच्या वड्या पाडून घ्याव्या। मी इथे मध्यम आकाराच्या चौकोनी वड्या पाडून घेत आहे। पोळपाटावरचे मिश्रण थंड झाल्यास त्याच्या वड्या पडू शकत नाही, म्हणून मिश्रण गरम असतानाच त्याच्या वड्या पाडून घ्याव्या। तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही लहान मोठ्या आकाराच्या वड्या कापू शकतात। आता या तिळाच्या वड्या थंड करून घेऊ। आता आपण दुसरी रेसिपी म्हणजेच तीळ गुळाचा रोल करूया। रोल करण्याकरता सर्वप्रथम अर्धी वाटी शेंगदाणे पॅनमध्ये भाजून घेऊया। शेंगदाणे भाजून झाल्यावर त्याची सालं काढून घेऊया। एका सुती रुमालात भाजलेले शेंगदाणे टाकून ते चांगले रगडून त्याची साले काढून घेऊ। अशा पद्धतीने रुमालात रगडल्याने शेंगदाण्याची साले पटकन निघतात। शेंगदाण्याचे साल काढून झाल्यावर 1 वाटी गावरान तीळ मिक्सरच्या भांड्यात टाकून जाडसर दळून घ्यावी। जाडसर दळलेली तीळ एका ताटात काढून त्याच भांड्यात शेंगदाणे जाडसर दळून घेऊ।
दळलेले शेंगदाणे दळलेल्या तिळीवर टाकूया. त्यामध्ये छोटा चमचा वेलची पूड टाकून हे सर्व जिन्नस मिक्स करून घेऊ. आता कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप टाकून त्यामध्ये 1.5 वाटी सेंद्रिय गूळ टाकूया. तसेच 2 टेबलस्पून पाणी टाकून गुळाचा पाक तयार करून घेऊया. तिळाचा रोल बनवण्याकरता इथे आपल्याला गुळाचा गोळीबंद पाक बनवायचा आहे. गुळाचा पाक गोळीबंद झाला की नाही हे डिशमध्ये पाणी घेऊन चेक करूया. पाकाची व्यवस्थित गोळी तयार होत आहे म्हणजेच आपला गुळाचा पाक तयार झालेला आहे. आता या स्टेजवर दळले तीळ शेंगदाण्याचे मिश्रण व आवडीनुसार बदाम व पिस्त्याचे काप टाकून झटपट मिक्स करून घेऊ. बदाम व पिस्त्याचे काप रोलमध्ये खातेवेळी छान लागतात. हे मिश्रण पॅनमध्ये सोडेपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. मिश्रण छान मिक्स झालेले आहे. आता गॅस बंद करून घेऊ. बटर पेपरला तुपाचा हात लावून घेऊ. त्यामुळे बटर पेपरला रोल न चिटकता व्यवस्थित निघेल. मिश्रण हात लावता येईल इतपत थंड झाल्यावर बटर पेपरवर काढून त्याला रोलचा आकार द्यावा. आता बटर पेपरने हा रोल एका बाजूने गुंडाळत रोल बनवून घ्यावा. हा रोल थोडा कोमट करून घेऊ. कोमट झाल्यावर त्याचे काप करून घेऊ. आता आपण झटपट तिसरी रेसिपी बिना पाकाचे तिळाचे लाडू करूया. त्याकरता 1 वाटी भाजलेली गावरान तीळ मिक्सरच्या भांड्यातून दळून घेऊ. आता दळलेल्या तिळीमध्ये सेंद्रिय गूळ टाकून हाताने मिक्स करून घेऊ. हे तीळ गुळाचे मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यात 1 चमचा साजूक तूप टाकून दळून घेऊ. अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण दळून घ्यावे. दळून झाल्यावर त्यामध्ये 2 चमचे भाजलेली अख्खी तीळ व 1 टीस्पून वेलची पावडर टाकून मिक्स करून घ्यावे. आता या मिश्रणाचे छोट्या आकाराचे लाडू वळून घेऊया. अशा पद्धतीने मी सर्व लाडू वळून घेणार आहे. या लाडूमध्ये तुम्हाला आवडत असेल तर बारीक शेंगदाण्याचा कूट टाकला तरीही चालेल. चविष्ट लागणारे हे तीळ गुळाचे बिना पाकाचे लाडू अगदी कमीत कमी वेळात होतात. आता रोलचे मिश्रण कोमट झालेले आहे. बटर पेपर काढून सुरीने मध्यम आकाराच्या वड्या कापून घेऊ. आपला ड्रायफ्रूटवाला तीळ गुळाचा रोल तयार आहे. अशा पद्धतीने बनवलेल्या तीळ गुळाच्या रोलच्या वड्या खायला खूप छान लागतात. ह्या चविष्ट वड्या लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील अशा आहे. आता आपण पोळपाटावर लाटलेली तिळाची चिक्की काढूया. सुरीच्या साहाय्याने एक बाजू उचलून अलगद हाताने ह्या वड्या काढून घ्याव्या. ही वडी हाताने व्यवस्थित तुटत आहे म्हणजेच आपली तिळाची वडी चिवट व चिकट न होता अगदी कुरकुरीत झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही मकर संक्रांतीला तिळगुळाची चिक्की, बिना पाकाचे तिळाचे लाडू, तिळगुळाचा रोल नक्की करून पहा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.